ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। दोन्ही राजेंच्या निवासस्थानी गिरीश महाजन यांच्या झालेल्या बंद चर्चेत नेमकी कोणती चर्चा? भेटीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्क। या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस नजीकच असणाऱ्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची पॅलेस या ठिकाणी देखील भेट दिली। दरम्यान आमदार शिवेंद्रराजे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात बंद कमरामध्ये चर्चा झाली। या चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी साताऱ्यात आलो असून आज दोन्ही राजेंची भेट घेऊन सातारा लोकसभेचा आढावा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी साताराच नव्हे तर इतर लोकसभा मतदारसंघात सध्या पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेची नेमकी काय परिस्थिती आहे याविषयी देखील जाणून घेतले असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली आहे। उदयनराजे महाराजांची भेट झाली आणि त्यानंतर आता शिवेंद्रराजांकडे मी या ठिकाणी आलेलो आहे। एक सहज कॅज्युअल भेट, कारण निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये फार विशेष नाही, पण चर्चा करण्यासाठी, परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दामून आलेलो आहे आणि त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आमच्या ठिकाणी झाली। म्हणजे नुसतं हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आमची चर्चा या ठिकाणी झालेली, सविस्तर चर्चा ठिकाणी झालेली आहे। माथाडीचे आमदार नेते नरेंद्र पाटील यांनी काल आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतली होती। एकूणच त्यांनी सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहे, उमेदवारीशी मागतायत ते सुद्धा, काय सांगाल? इच्छुक उमेदवार तर भरपूरच आहेत, सगळीकडेच आहेत, सगळ्या पक्षांमध्ये आहेत। त्यांना काय, त्यांचं कामच आहे भेटणं येणं। लोकप्रतिनिधी आहेत शिवेंद्रराजे, त्यांचं या भागामध्ये वजन आहे, त्यांचे एक मोठे फॉलोअर या भागामध्ये आहेत, त्यामुळे साहजिक आहे कोणी असलं तर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना, आता आम्ही पण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत असतो ना, भेटत नाही असं नाही आहे। त्यामुळे शिवेंद्रबाबांचे काय नेमकं म्हणणे आहेत? शिवेंद्रबाबांचं नेमकं म्हणणं काय आहे? शिवेंद्रबाबांचं काही लोकसभेची मागणी नाही आहे, त्यामुळे गिरीश भाऊंना हेच सांगितलं की भाजपकडेच उमेदवारी राहिली पाहिजे या लोकसभा मतदारसंघाची, कारण या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे आणि त्यानं जागा जी आहे ही भारतीय जनता पार्टीकडंच त्यांनी घ्यावी आणि तसं आपला किंवा इथल्या सगळ्या लोकांचा निरोप देवेंद्र भाऊंपर्यंत त्यांनी आणि वरच्या दिल्लीच्या नेतृत्वापर्यंत पण आपला पोचवावा। भाजपला मिळावं तिकीट यासाठी तुम्ही मागणी केली, मात्र कुणाला मिळावं नेमकं तिकीट त्याचा निर्णय पक्ष परत घेईल ना, मी नाही ठरवू। तुमच्याकडनं काही मागणी झाली आहे का? माझ्याकडे आधी पक्षाने जे आमचे काय शिष्टी सगळे निर्णय घेतले आम्ही काम करणार। मानूसाहेब, तुम्हाला राज्यात संकटमोचक म्हणून ओळखलं जातं, तुमची एक ओळख आहे, तर आता शिवेंद्रराजेंना तुम्ही भेटला तर हा सगळा सातारा लोकसभेसंदर्भातला तिढा सुटला असं म्हणायचं का? असं कधीच म्हणता येत नाही, अजून तर सुरुवात पण झाली नाही फॉर्म भरायला, अजून जागा वाटप झाली नाही, फॉर्म भरायला सुरुवातही झाली नाही। आता इतकं चुटकी सरशीचं काम असतं अख्ख्या महाराष्ट्रात बरंच पाठवलं असतं। अचानक शिवेंद्रराजेंचं नाव तर नाही ना पुढे येणार लोकसभेसाठी? सांगितलं त्यांनी नाही, अचानक आता काय परत मला नाही माहिती त्याच्या मनात काय, मला माहित नाही अजून। महाजन साहेब उमेदवारी मिळवण्यासाठी लोक पक्षश्रेष्ठींकडे जातात, पण अनेक पक्षाचे लोक शिवेंद्र बाबाकडे येतात, त्याचं कारण काय? उमेदवारी मिळावी म्हणून मिसळ चांगली असते। या भेटीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी हा मतदारसंघ भाजपाकडे राहिला पाहिजे असं सांगितलं असून सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे हा निरोप वरिष्ठांना पोहोचवावा अशी विनंती यावेळी आमदार शिवेंद्रराजे यांनी केली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.